नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. गंगेच्या पाण्यापासून बनविलेली मदिरा असते तरी संतजन काही ती पीत नाहीत, पण तीच मदिरा गंगेच्या प्रवाहात मिसळल्यावर पवित्र बनते. ईश्वर व जीव यांच्यामध्ये असाच फरक आहे. शिव हे स्वभावतःच समर्थ आहेत, कारण ते भगवान आहेत. म्हणून या विवाहामध्ये सर्व प्रकारे कल्याण आहे. महादेवांची आराधना करणे मोठे कठीण आहे, तरीही तपाचे क्लेश सहन केल्यावर ते लगेच संतुष्ट होतात. जर तुमच्या कन्येने तप केले तर महादेव अनिष्ट प्रारब्ध नष्ट करू शकतील. जगात जरी अनेक वर असले तरी हिच्यासाठी शिवांखेरीज दुसरा वर नाही. शिव हे वरदान देणारे, शरणागताची दुःखे नाहीशी करणारे, कृपासागर आणि सेवकांचे मन प्रसन्न करणारे आहेत. शिवांची आराधना केल्याविना कोट्यावधी योग आणि जप करूनही इच्छित फल मिळत नाही. असे म्हणून भगवंतांचे स्मरण करीत नारदांनी पार्वतीला आशीर्वाद दिला आणि ते म्हणाले, हे पर्वतराज, तुम्ही मनातला संशय काढून टाका, आता हे कल्याणच होईल. असे मानून नारद मुनी ब्रह्मलोकी निघून गेले. आता पुढे जे झाले ते ऐका. एकांत मिळाल्यावर मैनाने पतीला म्हटले, हे नाता, मुनींच्या वचनांचा अर्थ मला कळला नाही. जर आपल्या मुलीसाठी अनुकूल घर, वर व कुळ उत्तम असेल तर विवाह करा, नाहीतर मुलगी कुमारी राहिली तरी चालेल. अयोग्य वराशी तिचा विवाह करण्याची माझी इच्छा नाही, कारण हे स्वामी, पार्वती मला प्राणासारखी आवडती आहे. जर पार्वतीला योग्य वर मिळाला नाही तर सर्व लोक म्हणतील की पर्वत स्वभावतः जड, मूर्ख असतात. हे स्वामी, या गोष्टीचा पूर्ण विचार करून विवाह करा, नंतर मनात पश्चाताप व्हायला नको. असे म्हणत मैनाने पतीच्या चरणी लोळण घेतली. तेव्हा हिमवानाने प्रेमाने म्हटले, चंद्रामधून एखादे वेळी अग्नी प्रकट होईल, पण नारदांचे वचन खोटे ठरणार नाही. हे प्रिये, सर्व काळजी सोडून दे, भगवंतांचे स्मरण कर. ज्यांनी पार्वतीला निर्मिले आहे तेच तिचे कल्याण करतील. तुझे कन्येवर प्रेम आहे तेव्हा जाऊन तिला उपदेश कर की शिव मिळतील असे तप कर. दुसऱ्या कोणत्याही उपायाने हे क्लेश दूर होणार नाहीत. नारदांचे बोलणे रहस्यपूर्ण आणि सकारण आहे. भगवान शिव हे सर्व गुणांचे भांडार आहेत, असा विचार करून तू मिथ्या संशय टाकून दे. शिव हे सर्व प्रकारे निष्कलंक आहेत. पतीचे बोलणे ऐकून मैना प्रसन्न झाली आणि उठून लगेच पार्वतीजवळ गेली. पार्वतीला पाहून तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने तिला आपल्या मांडीवर प्रेमाने बसविले. मग वारंवार ती पार्वतीला हृदयाशी कवटाळू लागली. प्रेमामुळे मैनेचा गळा भरून आला, त्यामुळे तिला काही बोलता येत नव्हते. जगज्जननी भवानी ही तर सर्वज्ञ होती. आईच्या मनाची स्थिती ओळखून ती आईला सुख देणाऱ्या कोमल वाणीने म्हटली, आई ऐक, मी तुला सांगते की मी एक स्वप्न पाहिले. मला एक सुंदर गौरवर्ण श्रेष्ठ ब्राह्मणाने असा उपदेश दिला आहे. हे पार्वती, नारदांनी जे सांगितले आहे ते खरे मानून तू जाऊन तप कर. शिवाय ही गोष्ट तुझ्या मात्यापित्यालाही आवडली आहे. तप हे सुख देणारे आणि सुख दुःखाचा नाश करणारे आहे. तपाच्या बळानेच ब्रह्मदेव सृष्टीची रचना करतात. तपाच्या बळावरच विष्णू सर्व जगाचे पालन करतात. तपाच्या बळानेच शंभू रुद्र रूपाने जगाचा संहार करतात आणि तपानेच शेष पृथ्वीचा भार धारण करतो. हे भवानी, संपूर्ण सृष्टी ही तपाच्या आधारे उभी आहे. हे मनात ओळखून तू जाऊन तप कर. ही गोष्ट ऐकून माता मैनेला आश्चर्य वाटले आणि तिने हिमवानास बोलावून ते स्वप्न सांगितले. माता पित्यांना पुष्कळ प्रकारे समजावून मोठ्या आनंदाने पार्वतीने तप करण्यास निघून गेली. प्रिय कुटुंबीय, पिता आणि माता सर्व व्याकुळ झाले. कोणाच्याही तोंडून शब्द फुटेना. त्यावेळी वेदशिरा मुनींनी येथे येऊन सर्वांना समजावले. पार्वतीचा महिमा ऐकल्यावर सर्वांना समाधान वाटले. पार्वती प्राणप्रिय पतीचे चरण हृदयामध्ये धारण करून वनामध्ये जाऊन तप करू लागली. पार्वतीचे अत्यंत सुकुमार शरीर तपासाठी योग्य नव्हते, तरीही पतीच्या चरणांचे स्मरण करीत तिने सर्व भोग सोडून दिले. तिच्या मनात पतीच्या चरणी नित्य नवे प्रेम उपजू लागले आणि तपामध्ये तिचे मन असे गुंतले की ती देहभान विसरून गेली. 1000 वर्ष तिने कंदमुळे व फळे खाल्ली आणि नंतर 100 वर्षे तिने भाजीपाला खाऊन घालविली. काही दिवस तिने जल आणि वायूचे सेवन केले. नंतर काही दिवस कठोर उपवास केला. बेलाची पाने सुकून जी जमिनीवर पडत ती तिने 3000 वर्षे भक्षण केली. नंतर सुकलेली पाने सुद्धा खाणे तिने सोडून दिली. त्यामुळे पार्वतीचे नाव अपर्णा पडले.
तपामुळे उमेचे शरीर क्षीण झाल्याचे पाहून आकाशातून गंभीर ब्रह्मवाणी झाली. हे पर्वतराज कुमारी ऐक, तुझे मनोरथ पूर्ण झाले. आता तू सर्व कठीण तपाचे क्लेश सोडून दे. आता तुला शिव भेटतील. हे भवानी, धैर्यवान मुनी आणि ज्ञानी पुष्कळ होऊन गेले, परंतु असे कठोर तप कुणी केले नाही. आता तू या श्रेष्ठ ब्रह्मदेवाची वाणी सदा सत्य व निरंतर पवित्र मानून आपल्या मनात बाळग. जेव्हा तुझे वडील तुला बोलवायला येतील तेव्हा हट्ट सोडून घरी जा. जेव्हा तुला सप्तर्षी भेटतील तेव्हा ती वाणी खरी समज. आकाशातून सांगितले गेलेली ही ब्रह्मदेवांची वाणी ऐकून पार्वती प्रसन्न झाली आणि हर्षामुळे तिचे शरीर रोमांचित झाले. याज्ञवल्क्य मुनी भरद्वाज मुनींना म्हणाले, मी पार्वतीचे सुंदर चरित्र ऐकविले. आता श्री शिवांचे सुंदर चरित्रे ऐका. जेव्हा सतीने दक्षाच्या यज्ञात जाऊन शरीर त्याग केला तेव्हापासून श्री शिवांच्या मनात वैराग्य निर्माण झाले. ते नेहमी श्रीरामांचा नाम जप करू लागले आणि जिकडे तिकडे जाऊन श्रीरामांच्या गुणांच्या कथा श्रवण करू लागले. चिदानंद, सुखधाम, मोह, मद, कामरहित भगवान शंकर सर्व लोकांना आनंद देणाऱ्या भगवान श्रीरामांना हृदयामध्ये धारण करून ध्यानमग्न अवस्थेत पृथ्वीवर संचार करू लागले. आजच्यासाठी धन्यवाद.